मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञानशेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो आता खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होत आहेत. बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. काही पाऊस एप्रिलमध्ये शेवटी आणि मग मेमध्ये पण मराठवाडा, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाले होते. याला आपण अवकाळी पाऊस म्हणू. आणि मग त्यानंतर काही शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली आणि मग पुढं आता शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत. आपण आतापर्यंत खरीपमध्ये जेवढी पिकं घेतली जातात महत्त्वाची, ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मका आहे, भात, या सगळ्या पिकाचे मूग, उडीद आणि मग मटकी आणि हुलगा, जी आपली पारंपरिक कडधान्याची पिकं आहे, याचे सगळ्याची व्हिडिओ केली. आणि आता आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे शेतकऱ्याला आवश्यक ज्ञान आहे ते देण्यासाठी आज आपण खरीप पिकामधलं तण व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आज बोलत आहोत. आपण हा सर्व जो उद्योग करतो ज्ञानशेतीचा, याच्या मागचा उद्देशच हा असतो की शेतकऱ्यांनी स्वतः तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनावं, जेणेकरून त्याला निवडायला, म्हणजे बाजारात ज्यावेळेस तो जातो एखाद्या पिकाचं, समजा त्याला तणनाशक निवडायचं आहे, तर मग त्याला पर्याय काय काय उपलब्ध आहेत बाजारामध्ये, आणि मग आपल्या शेतामध्ये कोणतं तण जास्त आहे, कोणतं स्वस्त पडू शकतं, या सगळ्यासाठी त्याला जर शेतकऱ्याला चांगलं तांत्रिक ज्ञान असेल, त्याला जर चांगली माहिती असेल, तर त्यातून त्याला निवडता येतं, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो. त्यासाठी आपण फक्त व्हिडिओ करत नाही, तर त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक 5-10 पानाची त्या विषयाची सर्वांगीण माहिती, जी की विविध कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन संस्था आणि त्याचसोबत प्रगतशील किंवा प्रायोगिक प्रयोग करणारे जे शेतकरी असतात, त्यांच्या अनुभवातून जे सिद्ध झालेलं ज्ञान आहे, याचा एकत्रित सार आपण ज्ञानशेतीमधून त्या PDF किंवा त्या नोट्समध्ये, त्या SOPमध्ये आपण ते दिलेला असतो. त्यामुळे माझा आग्रह फार व्हिडिओवर नसतो, फक्त व्हिडिओ निमित्त असते, ज्याच्यामुळे तुम्ही त्या वेबसाईटवर जावं, त्या व्हिडिओच्या खालच्या लिंक ओपन करावी, ती PDF डाउनलोड करावं, त्याची प्रिंट काढावे आणि कायमस्वरूपी संदर्भासाठी आपल्याकडे वापरावे. त्यासाठी आपण हा ज्ञानशेतीमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आजचा जो विषय आहे मित्रांनो, खरीप पिकाचं तण नियंत्रण. तसाही विचार केला तर खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात तण येतं, कारण मशागती जरी केल्या असल्या तरी तणाचं प्रमाण, पावसाचं प्रमाण चांगलं असतं आहे, त्यामुळं तणाचं प्रमाण जास्तच असतं. मग पहिल्यापासून आपण आता सुरू करत आहोत की तण म्हणजे काय. मित्रांनो, तणाची जर व्याख्या करायची म्हणलं, म्हणजे तण म्हणजे काय जर समजून घ्यायचं असेल, तर अशी ही कोणतीही वनस्पती जी आपल्या शेतात लागवड किंवा पेरणी शेतकऱ्यांनी केलेली नसती आणि किंवा शेतकऱ्याच्या इच्छेविरुद्ध जे उगवतं शेतात, जे मुख्य पिकाच्या वाढीला अडथळा निर्माण करतं, त्याला आपण तण म्हणतो. म्हणजेच काय, थोडक्यात सोयाबीन पेरलं आहे आणि त्याच्यात जर काही हरभरा उगवला असेल तर हरभरा हे सोयाबीन पिकातलं तण समजलं जातं. बरं, अशा प्रकारे तणाची व्याख्या केली जाते. त्यासोबत तणाची वैशिष्ट्ये जर विचार केला आपण, काय असते तणाची वैशिष्ट्ये, तर तणाची वाढ जलद झपाट्यानं होते, तणे प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतात, तणे मोठ्या प्रमाणात बिया तयार करतात, बिया एकदम हलक्या असतात, त्या पाण्यासोबत वाऱ्यासोबत सर्वदूर शेतात, बांधावरून, दुसऱ्याच्या शेतामधून, माळरानावरून आपल्या शेतात येतात. तणाची मुख्य पिकाची तणाची जी वाढ असते, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मुख्य पीक पेरता त्यावेळेस तणाची वाढ झपाट्यानं सुरू होती आणि ते तण जे आहे ते हवा, पाणी, जागा आणि अन्नद्रव्यासाठी मुख्य पिकाला भारी पडतं. म्हणजे कधी तण आणि जर आपण पीक घेतलं तर तणाला बऱ्याच वेळा भारी पडतं, म्हणजे पिकाला तण हे भारी पडतं आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. त्यासोबत तण आणखीन एक नुकसान करतं. ज्यावेळेस आपलं पीक नसतं त्यावेळेस ह्या ज्या आपल्या वेगवेगळ्या पिकावर येणाऱ्या किडे आणि रोग असतात ते तणावर जगतात आणि ज्यावेळेस आपण पीक लागवड करतो त्यावेळेस ते पुन्हा पिकावर येतात. अशा प्रकारे तणाची वैशिष्ट्ये आहेत जे की आपल्याला माहीत पाहिजेत. आता एकंदर जर विचार केला तर तणाच्या प्रादुर्भावावर जवळपास 33% नुकसान शेतकऱ्याला होतं, असं एक अनुमान आहे. आणि कृषीमध्ये जेवढी रसायनं वापरली जातात, शेतामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक वापरतो, त्यामध्ये एकूण रसायनाच्या पैकी 18% जवळपास तणनाशकाचा, कृषीमध्ये रसायनाचा वापर होतो. असा एकही महाराष्ट्रात मला वाटत नाही शेतकरी असेल की ज्याला तण वापरलं नाही किंवा तणनाशक काय आहे ते. आणि हे तणनाशक वापरण्यासुद्धा कारण काय आहे, तर
आजकाल मजूर मिळत नाही, मजुराची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि थोडं कष्टाचं काम आहे, त्याला घाम गाळावा लागतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा तणनाशक वापरण्याकडे ओढा वाढलेला आहे. आता पिकामध्ये सुरुवातीचे 15 ते 45 दिवस हे फार क्रिटिकल किंवा नाजूक अवस्था असते, ज्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण करणं फार आवश्यक असतं. कारण सुरुवातीचा वाढीचा कालावधी जर पाहिला तर पीक थोडं हळू वाढतं आणि तण मात्र ताबडतोब त्याच्यावरती येतात. त्यामुळं जोपर्यंत आपलं मुख्य पीक शेत झाकून घेत नाही तोपर्यंत आपल्याला या तणाचं नियंत्रण करणं आवश्यक असतं. खरीप हंगामात पावसाळा असतो, पोषक वातावरण असतं, त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जास्त होतो. रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये त्या मानाने तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. आता तणाचे जर प्रकार पाहायचे म्हटलं तर मित्रांनो, हंगामनिहाय त्याचे प्रकार पडतात. म्हणजे कसं, खरीप हंगामात येणारे तणं, रब्बी हंगामात येणारे तणं, बहुवार्षिक म्हणजे वर्षभर तुम्हाला जर बागायती क्षेत्र असेल, पाण्याची व्यवस्था असेल, पाणी त्या शेताला जात असेल तर तिथं बहुवार्षिक काही तणं असतात. मग खरीप हंगामातले आघाडा, कुरडू, दुधाणी, कुंजरू ही तणं आहेत. रब्बीमध्ये येणारी चांदवेल, वसंतवेल आहे, रान एरंड आहे. आणि जी बहुवार्षिक म्हणतो आपण त्याला हराळे, लवाळा, कुंदा, घाणेरी अशी तणं आहेत. आता पानाच्या प्रकारानुसार हा पण घटक प्रकार शेतकऱ्यांना माहीत पाहिजे. कारण आजकाल जी बाजारात तणं मिळतात ती 2 मुख्य प्रकारामध्ये मिळतात. एक तर गवतवर्गीय तणं मारणारं आणि रुंदवर्गीय तणं मारणारं. त्यामुळं शेतकऱ्याला आपल्या शेतात सध्या जी कुठली जास्त प्रमाणात तणं आहेत त्यानुसार तणनाशकाची निवड करावी लागते. मग गवतवर्गीय तणामध्ये काय काय येते? हराळे, लवाळा, चिमण, चारा, शिप्पी म्हणतो आपण त्याला. रुंद पानामध्ये काय येते? रुई, दुधाणी, दीपमाळ आणि घोळ. ह्या 2 प्रकारानुसार आपल्याला तणनाशकाची निवड करावी लागते, त्या आपल्या पिकामध्ये कुठलं जास्त आहे. त्यासोबत मुळावर गाठी असणारी पण काय तणनाशक आहेत. उदाहरणार्थ लवाळा आहे, पानकणीस आहे. आपण म्हणतात बरेच शेतकरी की लवाळा तुम्ही किती खोदून काढला तर त्या एकाच्या खाली एक अशा 7 गाठी असतात, त्यामुळं तणाचं नियंत्रण होतं. तर अशा प्रकारे आपल्याला तणाचं वर्गीकरण करता येतं. आता ही झालं तणाची व्याख्या झाली, आपण त्याची वैशिष्ट्ये पाहिली, कुठल्या हंगामात येतं पाहिलं, त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या प्रकारचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन पाहिलं. आता तण नियंत्रणाचे जर आता हे झाली तणं, तर नियंत्रणाचे काय काय उपाय असू शकतात हे शेतकऱ्याला बऱ्यापैकी माहीत आहेत. शेतकरी त्याला जसं जमतं आहे तसं बऱ्यापैकी करायचा प्रयत्नही करत असतो. तर तण नियंत्रणाच्या प्रकारामध्ये जवळपास आपल्याला फक्त एकच तणनाशकच हा एक पर्याय किंवा खुरपणी हाच एक पर्याय नसताना आपल्याला बरेच पर्याय आहेत. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक जर आपण म्हटलं, सगळ्या पद्धती जी आहे ते माहीत करून घ्याव्या आणि टप्प्याटप्प्याने किंवा जे शक्य होईल त्यातल्या करणं अपेक्षित आहे. आता प्रतिबंधांमध्ये प्रमाणित बियाणं वापरायचं, ज्याच्यामुळे बियाण्यातच तणाचं प्रमाण येऊ नये. पेरणीपूर्वी एखादी पाळी टाकायची, वकरवाही म्हणतात विदर्भात ह्याला मोठ्या प्रमाणात. आता जे पाऊस पडून गेलेत अवकाळी किंवा एप्रिलमध्ये पडले होते, ज्यांची मशागत झाली ती, नांगरटी झाली, त्यांनी जर पाळ्या टाकल्या तर तणाचं प्रमाण कमी होतं. शेणखत वापरताना कुजल्याला शेणखत वापरलं तरी तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यासोबत आपले बांध आहेत, पाट आहेत, रस्ते आहेत, जर त्या किंवा आजूबाजूच्या शेतात जर तण कमी असेल तर मग आपल्या शेतातसुद्धा तण कमी येतं. याप्रमाणे हे पाट, बांध, रस्ते तणमुक्त ठेवायचे. हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत जेणेकरून तुमच्या शेतामध्ये तणाचं बी वाऱ्यानं किंवा पाण्याने सोबत येणार नाही. आता निवारात्मक म्हणजे क्युरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, तण नियंत्रणाचे काय प्रकार आहेत? मशागती पद्धत आहे. मशागतीमध्ये आता जसं मी सांगितलं तसं नांगरट आहे, वकरवाही आहे, मशागत आहे, जे आपण कोळपणं, डुबणं म्हणतो तो प्रकार आहे. त्याच्यानंतर यांत्रिकमध्ये काय करतो आपण हाताने तण उपटतो. ऊसासारख्या ठिकाणी पिकामध्ये किंवा फळबागेमध्ये कोळपणी करू शकतो, खुरपणी करू शकतो. पिकाची खांदणी, बांधणी, तण गोळा करून जाळतो आपण, आच्छादन करतो. या प्रकारे यांत्रिक पद्धतीनं तण नियंत्रण करता येतं. आता जैविक पद्धतीसुद्धा काही आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या जीवाणू, बुरशी आणि कीटकांचा वापर तण नियंत्रणासाठी केला जातो. उदाहरणार्थ गाजर गवत जर आपल्याला जास्त असेल, कंट्रोल होत नसेल तर मेक्सिकन भुंगेरा एक असतो, कीटक आहे तो, त्याचा जर वापर केला, ते जर आपल्या कृषी विद्यापीठाकडे जर नोंदणी केली, आम्हाला एवढे मेक्सिकन भुंगेरे पाहिजेत, ते जर आपण नोंदणी केली, काय अग्रिम भरला ॲडव्हान्स, तर आपल्याला ते भुंगेरे मिळतात. आणि मग आपण आपल्या शेतात आणून जर सोडले तर ते मोठ्या प्रमाणात गाजर गवतासारखं निर्मूलन करतात. आता त्यासोबत आपल्याला सगळ्याला जी शेतकऱ्याला माहीत आहे, ज्याच्यावर जाणीवपूर्वक शेतकऱ्यासुद्धा भर असतो, ते म्हणजे रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण. त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. जसं मी अगोदर म्हटलं तुम्हाला की मोठ्या पानाला नियंत्रण करणारे
आणि गवतवर्गीय तण हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार येतो निवडक आणि बिननिवडक. निवडक म्हणजे कसं, एखाद्या पिकासाठी शिफारस केलेलं आहे, म्हणजे कसं सोयाबीनला इमेजाथापर केलेला आहे. बिगर निवडक म्हणजे कसं, ते त्या कुठल्याही पिकावर किंवा हिरव्या वनस्पतीवर जर पडलं तर ते त्याला जाळून टाकतं. म्हणजे कुठलं ते ग्लायफोसेट आपण जे म्हणतो किंवा मग पॅराक्वाट डायक्लोराइड, हे बिगर निवडक तणनाशक आहेत. आता त्याच्यानंतर आणखीन 2 प्रकारचे तणनाशक बाजारात मिळतात. कुठली तर एक उगवणपूर्व तणनाशक असतं आणि एक उगवण पश्चात तणनाशक असतं. आता उगवणपूर्व म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही पिकाची पेरणी करता त्यावेळेस त्याच्या आधी किंवा ताबडतोब पेरणी केल्या 72-48 तासाच्या आत, जास्तीत 24-48-72 तासामध्ये जर आपण फवारणी केली, म्हणजे पेरणी करायची आणि ताबडतोब मागं तणनाशक मारायचं, याला उगवणपूर्व तणनाशक म्हणतो. आणि उगवण पश्चात तणनाशकाचा जो प्रकार आहे तो पीक 20-21 दिवसाचं झाल्यानंतर, म्हणजे 15 ते 21 दिवसाचं पीक असताना आणि तण 2 ते 3 पानावर ज्यावेळेस असतात त्यावेळेस जी तुम्ही तण वापरता त्याला आपण उगवण पश्चात तणनाशक म्हणतो. आता खूप काही शेतकऱ्याचं अडचण असते की आम्हाला तणनाशकचा रिझल्ट मिळत नाही. कुठल्या पिकाला कुठलं तणनाशक वापरल्यावर मी जास्त भर देणार नाही, परंतु तण नियंत्रणाचे बारकावे काय आहेत ते आपल्याला थोडी माहिती असावे म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो. आता तणनाशकाचे बऱ्याच वेळा परिणाम मिळत नाहीत. शेतकरी म्हणतात मग डुप्लिकेट आहे, बोगस आहे. त्यामुळं तणनाशकाचे चांगले परिणाम मिळायचे असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी आपण खाली माहिती घेऊ. आता त्याच्यामध्ये जे तणनाशक आहे, कुठलं जरी असलं तणनाशक, तर त्याच्यामध्ये इकरी शिफारस असते. म्हणजे उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ पेंडामेथिलिन 38.7 CS हे 700 ते 1000 मिली एक, म्हणजे जवळपास 1 लिटर एका एकरसाठी फवारणं अपेक्षित आहे. आता शेतकरी काय करतात, हे उगवणपूर्व तणनाशक म्हणजे पेरल्या फवारायला पाहिजे. तर मग ह्यावेळेस काय करतात, मोकळं रान असते, कुठं सुटलं कुठं हे लक्षात येत नाही आणि मग 100, 125, 150 लिटरमध्येच पूर्ण फवारणी होती आणि मग त्या फवारणीच्या पंपानुसार प्रमाण वापरलं जातं. समजा 1.5 मिली, आता हे जर म्हटलं तर 3 ते 4 मिली वापरा म्हणतो आपण. आणि मग त्याच्यामुळं इकरी जे प्रमाण जायला पाहिजे, जे 700 ते 1000 मिली जायला पाहिजे ते जात नाही. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा शेतकऱ्याला तण नियंत्रण होत नाही किंवा तणनाशकाचे चांगले परिणाम मिळत नाही. दुसरा मुद्दा आहे फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावं. आता जेवढे काही हे रसायनाचे प्रयोग घेतले जातात, मग कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तणनाशक असेल, हे डिस्टिल पाण्यामध्ये किंवा आरोच्या पाण्यामध्ये, प्रयोगशाळेत तर डिस्टिल वॉटर वापरलं जातं प्रयोगासाठी आणि वापरायला पाहिजे खरं आरोचं. मग ते जर नाही मिळालं तर स्वच्छ पाणी विहिरीचं असावं, बोरचं नसावं, ज्याचा EC जास्त नसावा, TDS जास्त नसावा, ही खात्री करा. स्वच्छ पाणी तणनाशकासाठी वापरा. फवारणीसाठी कमीत कमी इकरी 200 लिटर पाणी वापरायला पाहिजे. उगवण पश्चातची तणनाशक असतात, जी तणं फक्त 2 ते 3 पानावर असतात त्यावेळेसच वापरायला पाहिजे, जेणेकरून त्याचा आपल्याला प्रमाण चांगला, म्हणजे परिणाम चांगला मिळतात. आता उगवण पश्चातची तणनाशक आपण नंतर वापरतो पेरणीनंतर, त्याच्यामध्ये पावसाळी वातावरण असेल, धुकं असेल तर आपण फवारू नये. तणनाशक वापरतासुद्धा हलक्या रानात तुम्हाला तणनाशकाचे तेवढे परिणाम मिळणार नाहीत. जिथं जमीन उथळ पातळ आहे, जिथं ढेकळं आहेत, समपातळीत जमीन नाही, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथं तणनाशकाचे परिणाम मिळत नाही. त्यानंतर तणनाशकमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली याच्यावर शेतकरी फार लक्ष देत नाहीत. फवारणी करण्यासाठी नॅपसॅक स्प्रे वापरावा, पेट्रोलचा किंवा पॉवर स्प्रे वापरू नये. आणि त्यासोबत फवारणी पंपास फ्लड जेट किंवा फ्लॅट पॅन हा नोझल वापरायला पाहिजे. आपण जे रेग्युलर कीडनाशकाचे, बुरशीनाशकाचे नोझल वापरतो फवारणी, त्याच्याऐवजी हे जर वापरले तर याच्यामधून आपल्याला एकसारखा असा पट्टा मिळतो तणनाशक फवारताना. त्याच्यामुळं तणाचं चांगलं कार्पेट स्प्रेइंग म्हणून आपण त्याला त्याप्रमाणे मिळतं. आता जोराचा वारा असताना फवारू नये. पिकासाठी शिफारस असलेल्या तणनाशकाचा वापर करावा. त्यासोबत आपण बऱ्याच वेळा तणनाशक मारताना काही आमच्याकडची तज्ज्ञ मंडळी पण सांगते त्याच्यात तणनाशकासोबत हे कीटकनाशक मिसळा, ते बुरशीनाशक मिसळा. मित्रांनो, याच्यामध्ये आपण चूक करतोय हे लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आम्ही तणनाशक वापरतो त्यावेळेस आमचं टार्गेट तण असतं, पीक नसते. आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक ज्यावेळेस आम्ही फवारतो त्यावेळेस आमचं टार्गेट पीक असतं आणि तण नसते. त्याच्यामुळं एखादी फवारणी जास्त होईल, परंतु त्याचे रिझल्ट जर चांगले मिळायचे असेल तर आपल्याला हे कीडनाशक, बुरशीनाशक किंवा पाण्यात विरघळणारी खतं आपल्याला तणनाशकासोबत वापरायची नाहीत. किंवा आता त्याच्या पुढचा एक मुद्दा आहे तो महत्त्वाचा, की काही मंडळी चांगला रिझल्ट येण्यासाठी निवडक आणि बिगर निवडक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तणनाशकाचं कॉम्बिनेशन करतात. मित्रांनो,
याच्यामध्ये काही जे तणनाशकाचे उत्पादक आहेत त्यांनी स्वतः काय प्रयोग करून, रिसर्च करून, ट्रायल घेऊन त्यांनी ते कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत. पण ज्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीनं कॉम्बिनेशन करतो, टक्कर लावतो, उदाहरणार्थ ग्लायफोसेट आणि पॅराक्वाट डायक्लोराइड ह्याची बऱ्याच मंडळी टक्कर लावतात. मित्रांनो, असं जर केलं तर त्या तणनाशकाचा झिरो उपयोग होतो, काही उपयोग होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, तणनाशक वापरताना जमिनीमध्ये चांगला वापसा असावा, ओल असावी, जमीन कोरडी नसावी आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे फवारणी करताना कडक ऊन असेल किंवा वारा असेल तर तणनाशकाची फवारणी करून. ह्या वरील जी 8-10 कारणं सांगितली त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना तणनाशकाचे परिणाम मिळत नाही आणि मग आपण काय म्हणतो, तणनाशक बोगस होतं किंवा काहीतरी आपण वेगळ्याच गोष्टीला दोष देतो, जे की शेती हे शास्त्र आहे. हा काय गेम, लक, लॉटरी असं नाही. ह्याचे बारकावे आपण समजून घेतलं आणि त्याला जसं लागेल तसं जर करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला शेती ही फायद्याची होऊ शकते. आता आपण पुढं जाऊन विचार करू की आता बऱ्याच आमचा कायम आग्रह असतो की उगवणपूर्व तणनाशकाचा शेतकऱ्यांनी वापर करावा. आता त्याच्यासाठी काय कारण आहे? मी प्रत्येक व्हिडिओ म्हणत असतो की हे एखादं पीक आहे तर त्याला तुम्ही उगवणपूर्व तणनाशक हे आणि त्याला वापरा. ती कशासाठी वापरायचं? एक तर उगवणपूर्व तणनाशक हे थोडी स्वस्त असतात. पेरणी करतो त्यावेळेस आपण पेरणीच्या वेळेस फार काही घाई नसती, मजूर बऱ्यापैकी उपलब्ध असतात. त्यानंतर पेरणीनंतर लगेच फवारणी करायची असल्यामुळे जमिनीत वापसा असतो, जे की बऱ्याच वेळा आम्हाला उगवण पश्चात तणनाशकामध्ये वापसा मिळत नाही किंवा जास्त ओल असते. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर पेरणीपूर्व तणनाशकाचा आहे तर मगाशी मी थोडं ह्याच्यात ओझरतो बोललो. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही उगवणपूर्व तणनाशक मारता त्यावेळेस तुम्ही बीजनाशक, त्याला आपण बीजनाशक म्हणतो, ते बीज उगवू देत नाही, असं एक पातळ थर जमिनीवर तयार करतं आणि मग तणच उगवलं नसल्यामुळे ज्यावेळेस तुमचं फक्त पीक जमिनीच्या वर येतं आणि सुरुवातीच्या त्याच्या नाजूक अवस्थेमध्ये त्याला म्हणजे स्पर्धा करण्यासाठी, जागेसाठी, पाण्यासाठी, अन्नद्रव्यासाठी, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करायला तण नसतं. त्यामुळे सुरुवातीची पिकाची वाढ अत्यंत चांगली होती. त्यामुळे यावर्षी माझा सल्ला राहील की मी त्याच्यावर नंतरही बोलणार आहे, यावर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला तणनाशकाचे किंवा तण नियंत्रणाचे काय प्रभावी उपाय करावे लागतील, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबत सुरुवातीपासून जर आपल्या शेतात तण नसेल तर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. आता उगवणपूर्व तणनाशकाचा वापर केल्यानंतर पीक जवळपास महिनाभर बऱ्यापैकी आपलं तण नियंत्रणात राहतं आणि मग 20, 25, 30 दिवसानंतर मग हळूहळू बारीक तणं दिसतात. आणि अशा वेळेस जर आम्ही एखादी कोळपणी केली आणि शक्य झाल्यास पुढं पीक फुलोऱ्यावर यायच्या अगोदर एखादी जर कोळपणी केली तर याचा फायदा काय होतो मित्रांनो? ते जे लहान असतं, पहिल्यांदा आम्ही उगवणपूर्व तणनाशक मारलं, नंतर 25-30 दिवस नी तणं दिसायला लागली कुठं कुठं फुल्या, तर मग तिथं जर आपण एक कोळपणी केली आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसांनी दुसरी कोळपणी केली तर त्यावेळेस आपण ती जी लहान तणं आलेली असते ती मातीआड होतात. त्यासोबत जमीन खालीवरी होती, पाळी पडती म्हणतो आपण त्याला, खुरप्याने जसं पाळी पडतो, आपल्या पिकाला भर लागती आणि त्याचा नुसता तणावरच नियंत्रण करण्याचा फायदा होत नाही. तर मित्रांनो, इन सिटू सॉईल अँड वॉटर कंजर्वेशन, ज्याला आपण जागेवर माती पाणी संवर्धन म्हणतो आपण, म्हणजेच काय, एक पाणी दिल्यासारखं, 2 कोळपण्या करणे म्हणजे पिकाला एक पाळी दिल्यासारखं होतं. केशाकर्षणं जे खालच्या थरावरलं पाणी वर येत असतं त्या केशाकर्षणच्या सगळ्या पाईप किंवा ट्यूब मोडल्या जातात. ह्याला आपण एक जमिनीचं आच्छादनसुद्धा म्हणतो, मातीचं आच्छादन म्हणतो. हा एक प्रकार त्याच्यामुळं होतो. त्यामुळे यावर्षीची आमची तण नियंत्रणाची स्ट्रॅटेजीच काय राहणार आहे? पहिल्यांदा उगवून पूर्व तणनाशक मारायचं, त्याच्यानंतर 25-30 दिवसाच्या आसपास फुल्या दिसायला लागल्या, लहान तणं दिसायला की एक कोळपणी, त्यानंतर फुलोराची यायच्या अगोदर एखादं कोळपणी. आता मग याच्यामध्ये आणखीन बरेच पर्याय करता येतात. प्रत्येकाकडे बैलजोडी नाही, परंतु आता क्षेत्र फार काय राहिलेलं नाही. आता फक्त मराठवाड्यात, विदर्भात फार मोठ्या प्रमाणात ऊस, ते कापूस आणि मग सोयाबीन होतो, त्यामुळे तिथं थोडी अडचण येईल. परंतु जिथं क्षेत्र कमी आहे, अर्धा एकर, 2 एकर, तिथं सायकल कोळप्याने सुद्धा आपल्याला किंवा BBFला मागं फटीच्या पासा लावूनसुद्धा आपल्याला तिथं कोळपणी करता येते. आपल्याला हे करावं लागणार आहे. कसं करायचं, आपल्याकडे काय आहे, काय करायचं एकदा कळल्यानंतर आपल्याला त्यातून विविध मार्ग मिळतात. त्यामुळे यावर्षी काही करून उगवणपूर्व तणनाशक त्यानंतर 1-2 कोळपणी करण्याचा माझा सल्ला राहील. आता उगवणपूर्व तणनाशक इतकी महत्त्वाची आहे ती ह्यावर्षी तर थोडी विशेष बाब म्हणून आपण आग्रह धरतो, पण नेहमीसुद्धा
का वापरावीत किंवा शेतकरी का वापरत नाहीत ह्याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की ज्यावेळेस आपण पेरणी करून मागे रासणी करतो किंवा पेरणीच्या अगोदर एखादी पाळी देतो, कल्टिवेटर मारलेला असतो, तिरी मारलेली असती, पंजी मारलेली असती अवकाळी पाऊस झाल्यानंतर, त्यामुळं बऱ्यापैकी त्यावेळेस तण नसतं आणि मग ज्यावेळेस आम्ही पेरणी करतो मागं रासणी मारतो त्यावेळेस शेत असं काळंभोर दिसतं आणि मग अशा काळ्याभोर रानामध्ये शेतकऱ्याची मानसिकता होत नाही की ह्याच्यात तणनाशक कशासाठी मारायला पाहिजे. याच्या मागचा शेतकऱ्यांनी कार्यकारण हे बीजनाशक मारतो आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिकाला कुठल्याही प्रकारची स्पर्धा राहत नाही, कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. यामुळं ह्याच्या उगवणपूर्व तणनाशकाच्या मागचा कार्यकारण भाव जर समजून घेतला शेतकऱ्यांनी तर मला वाटतं नक्कीच याचा वापर जास्त होईल आणि स्वस्तामध्ये तण नियंत्रण होऊ शकतं. आता बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा एक प्रश्न येतो की म्हणजे तणनाशक कुठले असं उगवणपूर्व असं उगवण पश्चात असतो तर जमिनी आमच्या खराब होतात का. तर याचं उत्तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं तणनाशक वापरता याच्यावर मित्रांनो अवलंबून आहे. वारंवार एका पिकामध्ये एका हंगामध्ये एकाच गटातलं जर तणनाशक तुम्ही 2दा मारलं तर त्याला थोडा बहुत फरक पडू शकतो, पण नुसत्या जमिनीच खराब होत नाहीत मित्रांनो, तर पिकालासुद्धा शॉक बसतो. त्यामुळं एका हंगामध्ये एका गटातलं एकदाच आणि फारच वेगळी परिस्थिती निर्माण झाली त्याला पर्यायच नसेल तर 2दा म्हणजे एकदा उगवणपूर्व एक पण वेगळ्या गटातलं आणि नंतर 20-25 दिवसानं नाही कोळपणी नाही जमली तर दुसऱ्या वेळेस आपल्याला उगवण पश्चात तणनाशक वापरावं लागेल, परंतु ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरायचं दरवेळेस नाही. आता याच्यामध्ये शेतकरी म्हणतात पिकाला तो शॉक बसतो, ते डोळ्यांनी दिसतंय, पिवळं दिसतंय पीक, थोडं थांबतं पीक वाढायला, पुन्हा मग आमच्या बाजारातली मित्रमंडळीत अशी जोरात आहेत की पिकाला शॉक बसू नये म्हणून हे टाका ते टाका असे बरेच सल्ले दिले जातात. म्हणजे काही करून शेतकऱ्याला व्यापाऱ्याच्या दुकानदाराच्या दारात नेऊन बांधण्यासाठी ऐवजी आपण जर व्यवस्थित तंत्र माहीत करून घेतलं तर उत्पादन खर्च कमी होईल. पिकाचा उत्पादन खर्च कमी झाला म्हणजेच काय, खिशातले पैसे बाहेर गेले नाही म्हणजे पैसे वाचवले म्हणजे पैसे मिळवल्यासारखं राहतं मित्रांनो. त्याच्यामुळं थोडा बहुत नुकसान होईल, परंतु इतर पद्धतीने आपण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. जसे की मशागत एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्यावर आपल्या जमिनीतल्या गांडुळाचं नुकसान होत नाही का, मायक्रोरायचं होत नाही का, सूक्ष्मजीवाचं होत नाही का, बुरशीचं होतच ना. त्यासोबत आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकाला तुम्ही ड्रेंचिंग करता, वेगळ्या प्रकारच्या केमिकलचे आपले रासायनिक खतं टाकतो आपण, त्यावेळेस नुकसान होतं. परंतु माझा फायदा कशामध्ये आहे, माझ्या मातीचं पाण्याचं नुकसान कसं कमीत कमी होईल, पर्यावरणाचं संरक्षण कसं होईल, त्यासोबत माझा फायदाही कसा होईल, हा असा आपल्याला चौफेर दृष्टिकोन ठेवून आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे एका गोष्टीवर काहीतरी व्हॉट्सॲपवर अर्धकुटुकचं ऐकून हे करायचं नाही तेच करायचं असा मित्रांनो माझा सल्ला राहील की थोडी त्याची शास्त्रीय बारकावे समजून घ्या, त्याचा कार्यकारण भाव समजून घ्या आणि मग पुढे जाऊ. आता आपण थोडं पीकनिहाय कुठल्या पिकाचं तण नियंत्रण कुठल्या पद्धतीनं करता येतं याच्यावर थोडं माहिती घेऊ आपण. जसं मी सुरुवातीला सांगितलं अवकाळी पाऊस झाल्यावर वखरवाही करा, पाळ्या टाका, तिरी मारा, पंजी मारा. आता पेरणीच्या अगोदरही एखाद दुसरा पाऊस झाला तर लगेच शेतकरी गडबड करतात. मी तर म्हणतो 15 जूनपर्यंत पेरणी करू नये. एखाद दुसरा पाऊस झाला असेल तर एखादी पाळी शक्य झाली तर मारावी आणि मग पेरणी करावी आणि उगवणपूर्व तणनाशक मारावं आणि त्याच्यानंतर मग 2 कोळपणे द्यावे, ही आपली ह्यावर स्ट्रॅटेजी आहे. आता पीकनिहाय जर विचार केला मित्रांनो तर सगळ्यात जास्त क्षेत्र आपलं सोयाबीनचं आहे. सोयाबीनमध्ये आपल्याला उगवणपूर्व तणनाशकामध्ये जवळपास 5 पर्याय आहेत. तर त्यातला पहिला पर्याय आहे की जे पेंडिमिथिलिन येतं 38.7 किंवा 30% SLचं येतं, ते आपल्याला 1 लिटर वापरायचं आहे. 38.7चं 700 मिली जरी सोयाबीनमध्ये वापरलं तरी चालतं. जे बाजारात UPLचं दोस्त सुपर म्हणून मिळते आणि BSFचं स्टाम्प एक्स्ट्रा म्हणून मिळते किंवा स्टाम्प मिळून मिळते. आता दुसरा त्याच्यामध्ये एक आपल्याला पर्याय आहे डायक्लोसुलाम, जो 84% WDG येतं, ज्याचं 12.4 ग्रामचं पाकिट येतं. त्याचं टँक मिक्स करायचं असतं किंवा मग पहिल्यांदा 10 लिटरचं स्टॉक सोल्युशन करायचं आणि मग त्या 10 पंपासाठी 12 पंपासाठी त्यातलं प्रत्येकी 1 लिटर वापरायचं. आणि जे बाजारात कॉर्टेवाचं स्ट्रॉंग आर्म म्हणून मिळतं आहे, आपण दोन्ही सांगतोय, टेक्निकल नाव सांगतोय आणि बाजारात जे फेमस आहे प्रचलित नाव आहे तेही सांगतोय. आता BSFचं वेल्लोर म्हणून एक मिळतं, याच्यामध्ये मित्रांनो पेंडामेथिलिन 30% आणि इमॅझेथिपर 2%, जे की 1000 ते म्हणजे 1 ते 1.25 लिटर एका एकरसाठी वापरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सुमिटोमोचं सुमिमॅक्स म्हणून एक येतं आहे, ज्याचं टेक्निकल नाव आहे फ्लुमिओक्झाझिन 50% SP. याचं प्रमाण एकरासाठी 80 ग्रॅम आहे, 80 मिली आहे आणि
FMC ज्याचं या कंपनीचं उत्पादकाचं ऑथॉरिटी नेक्स्ट जे म्हणून येतं आहे ते सल्फेंट्राझोन 28% अधिक क्लोमॅझॉन 30% WP हे अर्धा किलो एका एकरसाठी प्रमाण आहे. ह्या 4-5 पैकी कुठलंही एक आपण उगवणपूर्व तणनाशक पेरल्या ताबडतोब 48 तासाच्या आत वापरावं. आता उगवण पश्चातमध्ये मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोकांना ही तणनाशकं बऱ्यापैकी माहीत आहेत, जी की 15 ते 21 दिवसांनी तण 2 ते 3 पानावर असताना फवारतात. त्याच्यामध्ये जे सगळ्यात जुनं आहे इमेझॅथिओपिर, ज्याला आपण BSFचं परसूट मिळतो, तर 300 मिली एकर प्रमाण आहे. त्यानंतर क्लोरीमुरान म्हणून आहे 25% WT, ज्याचा डोस 140 मिली आहे आणि ते कॉर्टेवाचं क्लोबेन म्हणून मिळतं बाजारात. त्यानंतर प्रोपॅक्युझोपॉप 10% हे सुद्धा खूप मंडळीला माहीत आहे, जे इंडोफिलचं सोसायटी म्हणून मिळतं आणि किंवा आदामा जे उत्पादक आहे त्यांचं आजिल म्हणून मिळतं, ते पण 300 मिली प्रति एकर आहे. त्याच्यानंतर सिंजेंडाचं फ्लुझिफेक्स म्हणून एक आहे, जे 400 ते 800 मिली वापरायचं असतं. त्याचं टेक्निकल जर नाव पाहिलं तर फ्लोअझिफॉप पी ब्युटाईल 13.4 SC हे टेक्निकल नाव आहे. त्याच्यानंतर FMCचं कमांड आहे, जे क्लोमेझोन 50% EC आहे, जे 600 ते 800 मिली प्रति एकर वापरायचे. त्यासोबत इमॅझॅथिओपिर 35% अधिक इमॅझॅमॉक्स 35% WG BSFचं ODC नावाने मिळतं, जे 400 ग्रॅम दोन्हीचं 400 ग्रॅम मिळतं असं त्याचं पॅकेटच असते. ते 1 एकरसाठी वापरायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते क्युझॉल्फॉप इथाईल 7.5% आणि इमॅझॅथिओपिर 15%, जे धानुकाचं टॉर्नेडो म्हणून मिळतं. मित्रांनो, जी शेवटी 2 सांगितली होती म्हणजे BSFचं ODC आणि धानुकाचं टॉर्नेडो, हे 2 तणनाशकं 2 मिक्स असल्यामुळे याच्यामध्ये रुंद पानाचे आणि गवतवर्गीय दोन्ही तणं चांगल्या प्रकारे नियंत्रणात होतात. त्यासोबत जे धानुकाचं टॉर्नेडो आहे ते हराळी लवाळं जर आपल्या शेतात जास्त असेल तर ते वापरावं असा माझा सल्ला राहील. आपल्याला काही कुणाची ॲडव्हर्टाईज करायची नाही, कुणाला प्रचार करायचा नाही, परंतु हे आपल्याला उगवणपूर्व आणि उगवण पश्चात तणनाशकाचे चांगले रिझल्ट मिळतात असा आपला अनुभव आहे. हे झालं सोयाबीनचं. आता 2 नंबरचं जे पीक येतं मित्रांनो ते कापूस आहे. मग जसं सांगितलं तसं पेंडामेथिलिन 2 आहेत, 30% एक आहे, 38.7 एक आहे. BSFचं स्टाम्प आणि स्टाम्प एक्स्ट्रा जे 400 ते 700 मिलीपर्यंत आपल्याला वापरता येते एकरसाठी प्रमाण. त्यासोबत आदामाचं डायोरेक्स म्हणून जे आहे कापसासाठी उगवणपूर्व तणनाशक, जे डायरॉन 80% WP मिळतं, 400 ते 800 ग्रॅम प्रति एकर प्रमाण आहे. आणि मग उगवण पश्चातमध्ये गोदरेजचं हिटवीड आहे आणि धानुकाचं टार्गासोपर आहे. गोदरेजचं हिटवीड जे आहे ते 300 मिली एकरी वापरायचं असतं आणि त्याचं तांत्रिक नाव टेक्निकल नाव आहे पायरिथिओबिक सोडियम 10% EC हा त्याच्यामध्ये घटक असतो. आणि धानुकाच्या टार्गासोपरमध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की क्युझॉल्फॉप इथाईल 5% EC आहे. हे 400 मिली आपण कापसामध्ये उभ्या पिकामध्ये 20-25 दिवसांनी फवारू शकतो. आता भातामध्ये एक 10-12 वर्षापूर्वी भातामध्ये तणनाशकच नव्हते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भातामध्ये तणनाशक आलेले आहेत मित्रांनो, की म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुठं आता सध्या तणनाशक असतील तर भात आणि गव्हामध्ये आहेत. तसं क्षेत्रही जास्त आहे. त्यामुळं उगवणपूर्वमध्ये सुद्धा आपल्याला खूप म्हणजे नर्सरीमध्ये असेल किंवा पेर भात असेल, काही ठिकाणी आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी पेर भात केला जातो, काही ठिकाणी SRT केली जाते, डोबलं जातं. अशा ठिकाणी आपल्याला जर उगवणपूर्व किंवा जर लावायचा तणनाशक वापरायचं असेल तर UPLचं लोंडाक्स, ज्याला बेनसल्फ्युरान मिथाईल 60% WF आहे, जे 40 ग्रॅम वापरावं. पेंडामेथिलिन तुम्हाला माहीतच आहे, BSMचं स्टाम्प. आता हा सिंजेंडाचं रिपीट म्हणून प्रिटोक्लोर 37% EW म्हणून येतो. हा एक आपल्याकडे फार चालत नाही, 400 ते 600 मिली वापरावं. त्यानंतर आपल्याकडे जे जास्त चालतं पायरोसल्फ्युरान इथाईल 10% UPLचं साथी म्हणून आहे, जे 40 ते 60 ग्रॅम प्रति एकर पेरल्या वापरण्याचं तणनाशक आहे. त्याच्यानंतर मेटसल्फ्युरान मिथाईल 10% आणि क्लोरीम्युरान इथिल 10% WP. कॉर्टेवा अल्मिक्स ज्याचा 8 फक्त ग्रॅम एकरचा डोस आहे. आणि त्यासोबत UPLचं इरॉस गोल्ड म्हणून जे आहे ते प्रिटोक्लोर 30% आणि पायरोझोसल्फ्युरान इथाईल 0.75 GR हे ग्रॅन्युल मिळतात. हे 800 ग्रॅम प्रति एकर आपण जर समजा याच्यामध्ये खतामध्ये वगैरे मिक्स करून जर टाकता येत आहेत आपल्याला. हे झाले उगवणपूर्व. आता उगवण पश्चातमध्ये भातामध्ये सगळ्यात जास्त फेमस सध्या आपल्याकडे जे चालतं आहे ते बिसपायरिबॉक सोडियम, जे 10% EC आहे, ज्याला PI कंपनीचं आहे, नॉमिनो गोल्ड म्हणून बाजारात मिळतं. 80 ते 100 मिली त्याचा डोस आहे. आणि BSFचं सेगमेंट म्हणून एक मिळते, अजिम सल्फ्युरान 50% WF आहे, ते 14 ग्रॅम फक्त एकरसाठी वापरायला पाहिजे. आणि कार्फेंट्राझोन इथिल 40% WF, जे बायरचं इन्फिनिटी म्हणून 24 ग्रॅमचं पाकिट मिळतं, ते 1 एकरसाठी
10 ते 15 दिवसांनी पुनर्लागवड केल्यानंतर भातामध्ये वापरता येतं. आता तूर आणि मूग आणि उडदामध्ये उगवणपूर्व तणनाशक आहे, म्हणजे की आलाक्लोर 50% EC सिंजेंडाचं लासो आहे 800 ग्रॅम ते 1 किलो वापरावं, किंवा मग स्टाम्प आणि स्टाम्प एक्स्ट्रा जे पूर्वी आपण पाहिलेलेच आहेत. परंतु उगवण पश्चात तणनाशकामध्ये याच्यामध्ये आपल्याला कृषी विद्यापीठाची शिफारस नाही, परंतु जे सोयाबीनला तणनाशक आपण वरती नमूद केले, म्हणजे कुठलं क्विझॉल्फॉपिथाइल 5%, जे की टार्गा सुपर आहे, इमेजथ आहे, परत 10% SL जे BSFचं परसूट म्हणून मिळतं आहे, त्यासोबत BSFचं जे ODC आहे जे इमेजेथेपर 35% अधिक इमेझामॉक्स 35%, आणि प्रोपेझोकॉप जे आहे आदामाचा आजिल 10% EC, हे तणनाशक आपल्याला वापरता येतात. परंतु ह्यांचं प्रमाण थोडं कमी करावं लागतं आहे. जे आपण एकरला वापरत होतो ते 1.25 एकरला वापरायचं, किंवा 25% त्याचा डोस कमी करायचा एकरला वापरायचा असेल. परंतु ह्याच्या विद्यापीठाच्या शिफारस नाहीत, पण याचे चांगले रिझल्ट येतात. तरीसुद्धा माझा पहिल्यापासून जसाचा आग्रह होता आपल्याला ते की उगवणपूर्वच मारा आणि नंतर 2 कोळपणे करा. आता त्याच्यापुढे जे आपल्याकडं खरीप ज्वारी तर होत नाही, बाजरी आणि मका बऱ्यापैकी होती, तर त्याचे आपण तणनाशक पाहू. याच्यामध्ये उगवणपूर्व तणनाशकमध्ये बाजरी, ज्वारी, मका याच्यामध्ये 18 50% WP म्हणजे बाहेरचं फुस्ट म्हणून येतं, 1 किलो एकरी वापरावं, किंवा मग पेंडामेथिलीन 30% किंवा 30.7%, 700 ते 1000 मिली उगवणपूर्वमध्ये आहे. आता उगवण पश्चातमध्ये याच्यामध्ये आपल्याला मकेमध्ये आणि ह्याच्यात मका आणि बाजरीमध्ये आणि ज्वारीमध्ये 2 पर्याय आहेत मित्रांनो. एक तर टोप्रामायझिन म्हणून एक येते आणि टेम्बोट्रिन म्हणून येते. फक्त त्याच्यामध्ये माझं एकच आग्रह राहील की जे टेम्बोट्रिन राहतं 34.4 जे बाहेरचं लावडीस म्हणून मिळतं, त्याचं प्रमाण आपण पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी फवारतो. 115 मिली आपण प्रमाण त्याचं घेतो टेम्बोट्रिनचं. परंतु त्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो मित्रांनो, आणि तण थोडं बहुत वाढलेलं असेल, जास्त असेल तर टेम्बोट्रिनचे चांगले परिणाम मिळतात किंवा त्याचा चांगला इफेक्ट होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही टोप्रामायझिन वापरता त्यावेळेस आपल्याला त्याचं प्रमाण टोप्रामायझिन 30.6 जे SC येतं बाजारात, जे BSFचं टिंजर म्हणून येतं, ह्याचं मोठ्या प्रमाणात शेतकरी मकामध्ये वापरतात, ते 300 मिली प्रति एकर आहे. परंतु याचा स्पेसिफिक वापरायला ज्यावेळेस आभाळ झाकळलेला असतो, सूर्यप्रकाश कमी असतो किंवा नसतो, आणि तण लहान असतील, तर ह्या टिंजरचा चांगले परिणाम येतात. परंतु ह्या दोन्ही तणनाशकामध्ये आपल्याला अट्राझिन जे आहे वर जे आपण नमूद केलं तर ते 500 ग्रॅम मिसळणं आवश्यक असते. तर याप्रमाणे आपल्याला या मकेचं, बाजरीचं आणि ज्वारीचं तण नियंत्रण करतात. आता वाटाणा आणि सूर्यफुलं, मी ऊसाबद्दल बोलणार नाही, वाटाणा आणि सूर्यफुलामध्ये सुद्धा वाटाण्यामध्ये पेंडामेथिलीन जे स्टाम्प आहे ते वापरता येते 1 ते 1.25 किलो, आणि UPLचं ॲमिक्स म्हणून आहे, अल्मिक्स म्हणून, लॅक्लोर 50% EC हे उगवणीपूर्व तणनाशक आहेत. हे वापरायला पाहिजे 800 ते 1200 मिली. आणि वाटाण्यामध्ये पेरणीनंतर 20-25 दिवसाच्या आसपास, 20-21 दिवसाचे मेट्रोबिन म्हणून बाहेरचं शंकर चालतं, जे 140 ग्रॅम प्रति एकर वापरायला पाहिजे. आणि डाऊ कॉर्टिवाचं गोलसुद्धा चालतं. आता याच्यामध्ये आपल्याला थोडी खात्री करावं लागेल. त्याच्यानंतर सूर्यफुलाचं क्षेत्र फार कमी आहे पेरणी नंतर, परंतु उगवणीपूर्व हे दोन्हीमध्ये आपल्याला पेंडामेथिलीन पण वापरता येते, म्हणजे अगोदर याप्रमाणे आपल्याला. आणि ऑक्झिडायझेरिन बाहेरचं टॉप स्टार म्हणून एक आहे, हे पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्व हे 2 तणनाशक आहेत. पेंडामेथिलीनचं डोस माहीत आहे आपल्याला, बायर टॉप स्टारचा 120 ग्रॅम प्रति एकर. अशा प्रकारे आपल्याला जर एकंदरीत तण नियंत्रणाचा विचार केला तर आपण खरीपामध्ये जेवढी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये आपण सगळ्या पिकाबद्दलचे रिकमेंडेशन काय आहेत, शेतकऱ्याचे अनुभव काय आहेत, आणि ह्या पद्धतीनं आपण तणनाशकाबद्दल आज माहिती घेतलेली आहेत. ह्याच्यामध्ये मेजर इश्यू येतो ज्यावेळेस तुम्ही उगवण पश्चात तणनाशक मारायचं आहे त्यावेळेस बऱ्याच वेळा शेतकऱ्याला काय होतं की जमिनीमध्ये ओल नसते, जमीन कोरडी असते, किंवा मग खूपच पाऊस पडत असतो सलग, मग त्यावेळेस आपल्याला चिखलात फवारता येत नाही आणि दररोज पाऊस पडत असतो, त्यामुळे त्याचे परिणाम मिळत नाहीत. कधी कधी असं होतं की टाईम नाही मिळाल्यामुळे तणं मोठी होऊन जातात. या सगळ्यावर एकच पर्याय आहे की आपण सुरुवातीला 1-2 वकरवाही करावी, 1-2 पाळ्या द्याव्यात पेरणीच्या अगोदर. त्याच्यानंतर पेरणीनंतर ताबडतोब उगवणपूर्वचं तणनाशक मारावं, त्याच्यानंतर 1-2 कोळपण्या द्याव्यात, म्हणजे रसायनाचाही वापर कमीत कमी होईल, शेतकऱ्याला शेती फायद्याची होईल आणि ग्राहकाला आरोग्य देईल. याप्रमाणे आपल्याला यावर्षी तण नियंत्रणाबद्दल विचार करावा लागेल. धन्यवाद.